अकबर एका दिवशी काय करत असतो, त्याची तलवार असते, त्या तलवारला धार लावत असतो आणि धार लावल्यानंतर आपण काय करतो ते चेक करतो किती धार लागली. तर तो काय करतो, ती तलवार घेतो आणि त्याला असं चेक करायला जातो बोटाने, असं चेक करतो आणि लगेच त्याचा हात इथं कापला जातो, त्यातनं रक्त बाहेर येतो. अकबर महलात असतो आणि बिरबल तिथून येत असतो लांबून. बिरबल लांबून येताना काय बोलतो की जो होता है अच्छे के लिए होता है, जो भी कुछ होता है अच्छे के लिए होता है, असं त्याचं बोलत बोलत येत असतो. तर अकबरला ऐकू येतं की हा काय बोलतो, जो भी होता अच्छे के लिए होता है. अकबर म्हणतो माझं बोट कापलं गेलं इथे आणि तुम्ही म्हणता अच्छे के लिए होता है, ऐसे कैसे. खूप राग येतो त्याला अकबरला की इतका चांगला वफादार माझा नवरत्न आहे तो आज असं बोलतोय. त्याला इतका राग येतो की तो सेनापतीला बोलतो, सेनापतीला बोलतो सेनापती इसको जेल में डाल दो. कोणाला? बिरबलला. मग त्याला बिरबलला जेलमध्ये टाकतात. तो बिरबल तिथं जाताना सुद्धा म्हणतो जो होता अच्छे के लिए होता है, जो होता अच्छे के लिए होता है. तर अकबरला असा राग येतो की हा मूर्ख झाला, मला बोट कापलं ठीक आहे, पण तो स्वतः तर जेलमध्ये चालला तरी म्हणतो की जो होता अच्छे के लिए होता, असं कसं. मग काही दिवसानंतर, 15-20 दिवसानंतर काय होतं की त्याला शिकार करायला जायचं असतं. कोणाला? अकबरला. तर अकबर शिकार करायला जातो जंगलामध्ये. गेल्यानंतर त्याला एक हिरण दिसतो, हरिण दिसतं, त्याच्या मागे मागे तो पळतो, हरिण पुढे पळतो, हा त्याच्या मागे पळतो. खूप जंगलामध्ये आतमध्ये तो त्याला पळत पळत घेऊन जातो. आणि तिथे कबिलेवाले असतात, जंगली लोक असतात, ते कबिलेवाले तिथे झाडावर उड्या मारतात, त्याला धरून घेतात अकबरला, त्याला दोरीने बांधतात आणि त्यांच्या कबिलेच्या सरदारकडे घेऊन जातात. तो सरदार बसला असतो, सर्व लोक असतात तिथे, त्याला असं बांधलं जातं, शोलेमध्ये बांधतात ना धर्मेंद्रला, तसं त्याला बांधलं जातं. आणि आता त्यांची भाषा याला तर काही कळत नाही, पण सर्व लोक असे त्याच्याकडे बघत असतात उत्सुकताकडे, राजाकडे बघतात. मग राजा एका वयस्कर व्यक्तीला काहीतरी इशारा करतो. तो वयस्कर व्यक्ती त्यांच्याकडे येतो अकबरकडे आणि त्याला चेक करतो, असा हात लावून त्याच्या डोक्याला, डोळ्यांना, हाताला. तो जेव्हा हाताला चेक करायला येतो तिथं बघतो तिथं कापलेलं आहे, ठीक आहे, म्हणजे कटा हुआ आहे. तर त्याचं काही असेल की कटा हुआ म्हणजे बली द्यायचा विचार चालू होता. तिकडे देवीचा फोटो असतो आणि तिथं बली देण्यासाठी त्याला धरलं असतं. तर तिथे जेव्हा त्याचा बोट कापलेला तर तो असा इशारा करतो राजाला, बाबा हा चालणार नाही, असं पूर्ण आपल्याला पूर्ण व्यक्ती पाहिजे, त्याचा हात कापला, पाय कापला असं चालत नाही. मग काहीतरी तो बोलतो आणि सर्व नाराज होऊन जातात. मग तो राजा काहीतरी इशारा करतो, ते माणसं येतात त्याला सोडून देतात, जिथून आणलं परत जाऊन तिथे सोडून देतात की जा तू आमचा काही कामाचा नाही. आणि मग अकबर तिथून चालत चालत त्याच्या महलाकडे येतो. त्याला ते बिरबलचे विचार आठवतात की तो बोलला होता जो भी होता है अच्छे के लिए होता है. तो माझा बोट जर कापला नसता तर आज माझं मी तर गेलोच असतो, माझी बली झाली असते. आणि मग त्या ठिकाणी पण त्याला बिरबलचं एक आठवतं की बिरबल स्वतः जेलमध्ये चालला होता, बरोबर आहे. तो सेनापतीला बोलतो जाओ आणि उसको छुडा केला. मग त्याला सोडून आणलं जातं. तो जेव्हा बिरबल समोर येतो, अकबर त्याला विचारतो, अरे तू मला बोलला होता जो भी होता अच्छे के लिए होता है, माझं बोट कापलं गेलं म्हणून मी वाचलो, जर माझं बोट कापलं नसतं तर मी आज तुझ्या समोर उपस्थित नसतो, तर त्याच्यावर तुझं धन्यवाद. पण मला आजही एक प्रश्न आहे की तू जेलमध्ये जात होता तरी तू बोलत होता की जो होता अच्छे के लिए होता, असं कसं काय म्हणे. मग बिरबल त्याच्यात उत्तर देतो की राजा साहेब तुम्ही कधी पण शिकारीला जातात तेव्हा मला बरोबर घेऊन जातात, बरोबर आहे. मी जर जेलमध्ये नसतो तर मी कुठे असतो, तुमच्या बरोबर असतो. मग मी तुमच्या बरोबर जंगलात आलो असतो आणि दोघांना धरलं असतं, तुमचं बोट कापलं तुम्हाला सोडलं असतं, माझं काय कापलेलं आहे, मलाच कापलं असतं. म्हणजे मी जेलमध्ये गेलो म्हणून वाचलो, इसलिए जो भी होता है वो. कळाली गोष्ट, टाळ्या वाजवा.